देखो आता इकडे बघा, आपला चॅप्टर आहे लाईफ प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज बघणार आहोत आणि एक्सरसाइजचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन त्यांनी विचारला, डिफरन्स बिटवीन असेक्ज्युअल रिप्रोडक्शन्स अँड सेक्ज्युअल रिप्रोडक्शन्स. म्हणजे डिफरन्स बिटवीन नाही तर तो कंप्लीट चार्ट करायचा आहे. म्हणजे हा डिफरन्स बिटवीन पण येऊ शकतो किंवा कंप्लीट चार्ट करा असा म्हणून पण विचारू शकतात. याच्यामध्ये दिलं की सेक्ज्युअल रिप्रोडक्शन. सेक्ज्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, असेक्ज्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि सेक्ज्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. रिप्रोडक्शन दॅट अक्युअर्स द हेल्प ऑफ सोमॅटिक सेल्स इज कॉल्ड असेक्ज्युअल रिप्रोडक्शन. म्हणजे जे सोमॅटिक सेलच्या मधात होतं त्याला आपण म्हणतो असेक्ज्युअल रिप्रोडक्शन्स. इज अ पर्टिक्युलर सेल्स फॉर द रिप्रोडक्शन पर्पजसाठी वापरलं जातं. सेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये रिप्रोडक्शन दॅट विथ हेल्प ऑफ जर्म सेल्स, विथ हेल्प ऑफ जर्म सेल्स. हे जर्म सेलच्या मदतीनं होतं आणि हे सोमॅटिक सेलच्या मदतीनं होतं. म्हणजे मेन डिफरन्स काय, सोमॅटिक सेलचा, इथे कोणता येतो, जर्म सेलचा. ओनली वन पॅरेंट्स, इथे काय, ओनली वन पॅरेंट्स इज नेसेसरी, ओनली वन पॅरेंट्स आर नेसेसरी असेक्ज्युअल रिप्रोडक्शन्स. ओके, इथे काय असतं, मेल अँड फिमेल पॅरेंट्स आर नेसेसरी असेक्ज्युअल रिप्रोडक्शन. मेल आणि फिमेल्स पॅरेंट्स दोघांची पण आवश्यकता असते. इथे तर दिस रिप्रोडक्शन इज द हेल्प ऑफ मिटोसिस ओनली. हे रिप्रोडक्शन मिटोसिसच्या हेल्पनं होतं. हे रिप्रोडक्शन मिओसिस अँड मिटोसिस. दिस रिप्रोडक्शन अक्युअर्स विथ द हेल्प ऑफ मिओसिस अँड मिटोसिस. मिओसिस अँड मिटोसिस. इज अन क्लिअर. देन new individuals formed by the methods genetically identical the parents. म्हणजे न्यू जे मेथड्स जे फॉर्म बनतं इंडिव्हिज्युअल्स जेनेटिकली काय असतं, सेम असतं. म्हणजे जर आपण ऊसाचं झाड लावलं तर ऊसच बाहेर निघतं, कारण ओनली वन पॅरेंट्स आर इन्वॉल्व. बरोबर आहे, क्लिअर. आता इज अ फोर्थ वन, न्यू इंडिव्हिज्युअल्स फॉर्म बाय दिस मेथड जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट्स. तो पॅरेंट्सपेक्षा डिफरंट असतो. काही गुणधर्म वडिलाचे, काही गुणधर्म आईचे. म्हणजे आणि त्याचं एक नवीन तयार होतं आणि तो काय असतो, जेनेटिकली डिफरंट असतो. आणि हा जेनेटिकली काय असतो, आयडेंटिकल असतो. जेनेटिकली काय असतो, आयडेंटिकल असतो. कशामध्ये, असेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये. याच्यामध्ये असेक्ज्युअल रिप्रोडक्शन अक्युअर्स बाय द मेथड्स लाईक बायनरी फ्युजन्स. असेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये काय असतं, बायनरी फ्युजन्स, मल्टिपल फ्युजन्स, बर्डिंग, फर्मेंटेशन्स, रिजनरेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन्स अँड स्पोर रिप्रोडक्शन. स्पोर रिप्रोडक्शन इज द असेक्ज्युअल रिप्रोडक्शन. हे काय, असेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये येतं. आता सेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये सेक्ज्युअल रिप्रोडक्शन्स इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन्स ऑफ मेल्स अँड फिमेल गॅमेट्स. ओके, अँड देअर फ्युजन्स and formation of new individuals. The fusions of formation of new individuals. Is it clear? Okay. तर हा हे हवाला हे बघ, याच्यामध्ये सेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, इन्व्हॉल्व होतात मेल्स अँड फिमेल्स. म्हणजे मेल्स आणि फिमेलचे दोघांचे पण गॅमेट्स इन्व्हॉल्व होतात. ओके, पण असेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये ती मेथड कशामध्ये होते, बायनरी फ्युजन्स ही असेक्ज्युअल रिप्रोडक्शनची मेथड्स आहे. त्यानंतर बडिंग ही पण असेक्ज्युअल रिप्रोडक्शनची मेथड्स आहे. पण सेक्ज्युअल रिप्रोडक्शन फॉर्म होताना त्याच्यामध्ये मेल्स आणि फिमेल्स गॅमेट्स हे इन्व्हॉल्व असतात आणि त्यामुळे देअर फ्युजन्स अँड फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल तयार होतो. इज द डिफरन्स बिटवीन सेक्ज्युअल्स अँड असेक्ज्युअल रिप्रोडक्शन्स. इज अन क्लिअर. ओके, समजलं. आता याच्यामध्ये काय डाऊट दोघींना. ओके, चला नेक्स्ट वन. हे बघा, आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन पार्ट 2 मध्ये आपण ह्या चॅप्टरमध्ये क्वेश्चन नंबर 2, आता क्वेश्चन नंबर 1 बघितला, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 चे फिल इन द ब्लँकचे आपण आन्सर बघणार आहोत. बरोबर आहे. त्यामध्ये काय दिलेलं आपला क्वेश्चन्स 1, इन द ह्युमन्स स्पर्म प्रोडक्शन्स अक्युअर्स इज द ऑर्गन्स. कशामध्ये होतं, टेस्टीजमध्ये होतं. कशामध्ये होतं, टेस्टीजमध्ये होतं. इन ह्युमन्स वाय क्रोमोझोम इज द रिस्पॉन्सिबल बाय मेल. म्हणजे मेलमध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम असतात आणि महिलामध्ये XX क्रोमोझोम असतात.
महिलामध्ये काय असतात XX क्रोमोझोम असतात. सी इन अ मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ह्युमन्स मॅमेरी ग्लँड इज सेम. मॅमेरी ग्लँड काय असतं सेम असतं कशामध्ये मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या फॉर्मेशनमध्ये सिस्टममध्ये. ओके. त्यानंतर डी मध्ये काय दिला इन प्लांटेशन्स ऑफ इब्रो ॲक्वस इन युटरस. इन प्लांटेशन्स ऑफ इब्रो हे कुठं होतं युटरसमध्ये होतं. कुठं होतं युटरस. युटरस म्हणजे आपली जी पोटोटी असते ना तिथे तयार होतो बेबी. ओके. त्याला आपण इब्रो म्हणतो युटरसमध्ये होतं. बरोबर आहे. इज इट क्लिअर. ओव्हम इज अ टाइप ऑफ रिप्रोडक्शन विदाउट फ्युजन्स गॅमेट्स. देन F body break up into several fragments. Each fragment start to live as a new individual. This is a fragmentation. This is a fragmentation. बराबर आहे. Pollen grains are formed by meiosis. Pollen grain कुठं होतो meiosis मध्ये फॉर्म होतो. कुठं होतो meiosis मध्ये फॉर्म अँड डिव्हिजन्स ल्युकियस ऑफ anthers. ओके. आता याच्यामध्ये हे जो येतो ना जो सेक्ज्युअल रिप्रोडक्शन्स इन प्लांट्समध्ये फ्लावर्सचं सेक्ज्युअल रिप्रोडक्शन असतं ना त्याच्यामध्ये आपल्याला पोलन ग्रेनचा यूज होतो. झालं क्लिअर. समजलं. आता आपण बघा फ्लावर सेक्च्युअल पार्ट. फ्लावर सेक्च्युअल पार्ट आपण बघितलं. नंतर दाखवतो त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण बघूयात नंतर. फ्लावर सेक्च्युअल पार्टमध्ये आपण याच्यानंतर डिटेल्समध्ये त्याचं व्हिडिओ रिकॉर्डिंग बघूयात. पुढे काय दिलं complete the paragraph with help of words. ओके. याच्यामध्ये दिलं बघा ग्रोथ ऑफ फोलाइक्स प्रेझेंट इन द ओव्हरी ॲक्वस अंडर द इफेक्ट्स फोकाल इज स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. ओके. आता सेकंड बघा आपण हे याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे. आपण हा क्वेश्चनला आपण एक्सप्लेनेशनवाला आहे तर ह्याचे आन्सर मी तुम्हाला पाठवून देतो. तुम्ही बघू शकता. डायरेक्ट इथे आन्सर दिलेले आहेत. ओके. तुम्ही आन्सर करू शकतात. काय याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे बघा एस्ट्रोजन्स स्टिम्युलेटिंग हार्मिंग दिस फोकाइल्स द सिक्रेट द एस्ट्रोजन ग्रोज टू रिजनरेट अंडर द इफेक्ट एस्ट्रोजन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोगेस्ट्रोन फुल्ली ग्रो अप फोकाइल ब्रस्ट ओलेशन ॲक्वस इन द म्हणजे कोर्पस लेक्टन इज अ फॉर्म ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ फोकाइल्स. हे अलग अलग पार्ट्स आहेत आपल्याला मेसावरचे करायचे आहेत. ओके. आता पुढचा पार्ट बनतो नेक्स्ट क्वेश्चन येतो बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन शॉर्ट. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल टाईप ऑफ असेक्ज्युअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे असेक्ज्युअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कसं होतं. ओके. तर याचा टाईप कोणता येतो बायनरी फ्युजन्स अँड मल्टिपल फ्युजन्स. ओके. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ असेक्ज्युअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर बायनरी फ्युजन्स म्हणजे युनिसेल्युलरमध्ये असेक्ज्युअल रिप्रोडक्शन कोणतं होतं बायनरी फ्युजन्स अँड मल्टिपल फ्युजन. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. IVF कन्सेप्ट काय इज IVF म्हणलं इन विट्रो फर्टिलायझेशन बोलतात. इज अन मेथड इन विच फर्टिलायझेशन टेक प्लेस आउटसाइड द बॉडी. ओके. ते फर्टिलायझेशन आउटसाइड द बॉडी होतं इन द लॅबोरेटरीमध्ये अँड इब्रो इज लेटर द इम्प्लांटेड द युटरस. म्हणजे इब्रो असतात ना ते नंतर काय केले जातात इम्प्लांटेशन केले जातात आणि त्यानंतर बेबी हा जनरेट होतो. जी अशी टेक्निक असते त्याला आपण काय म्हणतो IVF. कोणती इज अ मेथड इन विच फर्टिलायझेशन. ही फर्टिलायझेशन एक मेथड्स आहे प्लेस आउटसाइड द बॉडी. ही बॉडीच्या आउटसाइड होते. ओके. नेक्स्ट इन केस सेक्ज्युअल रिप्रोडक्शन न्यू बॉर्न शो द सिमिलरिटी अबाउट द कॅरेक्टर एक्सप्लेन दिस स्टेटमेंट सुटेबल एक्झाम्पल. म्हणजे इन केस सेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये
न्यूबॉर्न शो सिमिलरिटीज अबाउट द कॅरेक्टर्स. न्यूबॉर्न फॉर्म सेक्झुअल रिप्रोडक्शन शो द सिमिलरिटीज इन कॅरेक्टर विथ देअर द पॅरेंट्स. त्याचं कॅरेक्टर कसं असं सिमिलर टू पॅरेंट्ससोबत. दॅट इज इन ह्युमन्स द बेबी रिसेंबल पॅरेंट्स बॉडी स्ट्रक्चर अँड ट्रेट्स. म्हणजे पॅरेंट्सचेच बॉडी स्ट्रक्चर्स आणि काय येतात गुणधर्म त्या मुलांमध्ये येतात. ओके, म्हणजे काय सांगितलं, इन केस रिप्रोडक्शन्समध्ये न्यूबॉर्न बेबी म्हणजे कोणते सिमिलरिटीज येतात, तर ते येतात बॉडी स्ट्रक्चर आणि ट्रेट्सच्या. कोणत्या? बॉडी स्ट्रक्चर्स आणि ट्रेट्सच्या. स्केच द लेबल डायग्राम्स. ओके, हे लेबल डायग्राम्स आपण नंतर बघू शकतो किंवा दाखवायच्या. गिव्ह द नेम्स हार्मोन्स रिलेटेड विथ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तो कोणता? FSH आणि LH. ओके, त्यानंतर हार्मोन्स सिक्रेटेड ओव्हरी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. याच्यामध्ये कोणतं येतं? इस्ट्रोजन्स अँड प्रोगेस्ट्रॉन. द टाइप्स ऑफ ट्विन्स मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक्स हे टाईप ऑफ ट्विन्सचे प्रकार आहेत. आता याच्यामध्ये इन 2 सेक्झुअल डिझीज एड्स अँड गायनोरियास. मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग, बॅरियर मेथड्स अँड सर्जिकल्स मेथड्स. बॅरियर मेथड्स अँड सर्जिकल मेथड्स हे काय? मेथड्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग्स. मेथड्स ऑफ फॅमिलीज प्लॅनिंग. जण क्लिअर? समजलं? त्यानंतर येतात आता याच्यामध्ये पण आपल्याला ट्रू आणि फॉल्समध्ये जेंडर चाइल्ड डिटरमाइन बाय द मेल्स पार्टनर ऑफ कपल. एक्सप्लेन विथ रिझन वेदर द स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. ओके, जेंडर ऑफ चाइल्ड इज डिटरमाइन्ड ऑफ पार्टनर कपल. फॉल्स. द सेक्स ऑफ चाइल्ड इज डिटरमाइन्ड बाय द XY chromosome contributed the fathers and X chromosomes from the mothers. If the sperm carrying X chromosome fertilizing ovum the female child, त्यावेळेस मुलगी होते. and the sperm carrying the Y chromosomes and the fertilize XY the male child काय होतं? मेल चाइल्ड होतं. ओके, म्हणजे हे डिपेंड नसतं कपल्सवरती. एक्सप्लेन asexual reproduction in plants. Asexual reproduction in plants is the type of reproduction which the new plants form from vegetative parts like roots, stems, leaves by spore formation without formation of seeds. Without formation of seeds. त्यानंतर modern technique like surrogates, mother sperm bank, IVF technique will be help the human beings. ते कशा प्रकारे हेल्प करतात? Justify this statement. This modern technique help the treatment of identity. The IVF technique fertilization take place in the laboratory and embryo is implanted the uterus. Sperm bank is the help of preserving storing the sperm for the future use. ओके, म्हणजे अशा प्रकारे ते मदत होते. एक्सप्लेन सेक्झुअल रिप्रोडक्शन. अ सेक्झुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन फ्लावर्स. सेक्झुअल रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये फ्लावरचं इन्व्हॉल्युशन होतं, पोलिनेशन होतं, फर्टिलायझेशन होतं अँड फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट्स. फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट्स. फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट्स. देन क्लिअर? तर हे होतं एक्सप्लेनेशन्स कोणत्या चॅप्टरचं आपल्याला? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन पार्ट 2. ओके, आता याच्यामध्ये एक आपण हे बघ एक मिनिट, ट्विन्सबद्दल थोडी माहिती होती ना. आता याच्यामध्ये एक माहिती दिलेली आपल्याला ट्विन्सबद्दल. ट्विन्समध्ये काय दिलेलं आपल्याला? ट्विन्स मोनोझायोटिक आणि डायझायोटिकची दिलेली आपल्याला. आता तर मोनोझायोटिक्स ट्विन्स आर फ्रॉम सिंगल इब्रो. ते सिंगल इब्रोनं बनतात. ओके, आणि ते कसे असतात? ड्युरिंग द अर्ली पिरियड्स इब्रोइक डेव्हलपमेंट्स सेल दॅट इब्रो डिवाइड इंटू 2 ग्रुप्स. म्हणजे 8 महिन्यानंतर ते त्याचे 2 भागामध्ये डिवाइड होतात. मग त्याचे 2 बेबी तयार होतात. ओके, त्यानंतर दुसरं येतं कोणतं? बघा तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये